हा हा ती पर्पल कलरची. हो का? मी माझ्यासाठी साडी सिलेक्ट कर म्हणायचे तेव्हा म्हणायचंस की नाही मी जरा बाहेर थांबतो, तू तुझ्या पसंतीने घे. तेव्हा मला इंटरेस्ट नव्हता एवढा. आता अचानक कसा काय इंटरेस्ट आला साड्यांमध्ये? नाही इंटरेस्ट असं नाही, पण जस्ट असं नजर गेली माझी ना, चांगली वाटली ती साडी म्हणून सांगितलं. ती बघ ना ती साडी, ती पर्पल कलरची. अगं एकदा बघ तर नीट. भाऊजी, अहो तुमची चॉईस तर भारीच आहे, आणि ती साडी तिचा तर विषयच नाही. काय सावी? हो ना? ती 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 पर्पल वाली भारी आहे ना? आवडली? ही ना साडी देऊ ग? अगं दे ग, ही साडी होय? हा, ही तर मी आधीच बाजूला काढून ठेवली आहे, म्हणजे माझ्यासाठी पसंत केली आहे मी. दादा ही साडी द्या मला. हे घ्या. इरा, कसं असतं ना, लग्न ज्याचं आधी मान त्याचा, त्यामुळं पहिली निवड सुद्धा सावीच करणार. आणि साडी चॉईस केली पण ती सूट पण व्हायला पाहिजे ना. मला तर गॅरंटी ती साडी सावीना एकदम सुंदर दिसेल. हो की नाही आई? तुला पसंत पडले ना, मग झालं तर. दादा द्या ती साडी इथे. हिरा दे ग. अरे बापरे, साडी खरंच छान आहे. हो ना, आवडली ना तुला? इरा, ही साडी सावीसाठी. तू आणखी कुठली तरी साडी पसंत कर. इरा, ही बघ, ही बघ. वाह, बघ.
माझ्या स्वप्नातली बायको आज माझ्या समोर उभी आहे. सावी, खरंच खूप गोड दिसाल्या साडीत. मला माहितीये तुम्हाला अशी नटायची थटायची सवय नाहीये. खरं सांगू, तुम्हाला गरजही नाहीये. साडीनं तुमचं रूप अजून खुलून दिसेल. मी या जगातला सगळ्यात नशीबवान मुलगा आहे, त्याच्या आयुष्यात जगातली सगळ्यात सुंदर मुलगी आली. तुमच्या डोळ्यात बघितलं ना की असं वाटतं सगळं जगच थांबलंय. आता काय 2च दिवस राहिलेत मधी, मग काय तुम्ही आणि तुमची बायको, मग आम्ही कोणीच तुमच्या मध्ये येणार नाही. सावे, रीने, सावी, लहानपणापासून फक्त एकच विचार केलाय मी, मोठी होऊन धैर्यांची बायको होणार. आणि तू तू तीच इच्छा मारतीयस माझी. नाही सावी, नाही, तुला मी हे करू देणार नाही. आई, भरल्या घरात कशाला रडत बसताय हो? वंस तिकडे मज्जा करत असतील, मेजवाना लुटत असतील, आणि तुम्ही तर अवदस आल्यासारखं रडत बसलाय. कंटाळा आलाय मला ह्या सगळ्या रडगाण्याचा. बास करा आता.